नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बातम्या बघणार आहोत. थोडक्यात त्यातली सुरुवातीची बातमी आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधल्या संकल्प मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार राहण्याचे आदेश दिलेत. तर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलंय. राज्यातल्या लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलाय. भाजपच्या 4 जिल्ह्यातून आलेल्या 4,500 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल विजय संकल्प मेळावा पार पडला. युतीला तीव्र विरोध करणाऱ्या नारायण राणेंना भाजपनं जाहीरनामा समितीत स्थान दिलंय. दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. शिवसेनेशी युती केली तर मी भाजपची साथ सोडेन असा इशारा राणेंनी दिला होता. तर भाजपच्या संकल्प समितीत समावेश झाल्यानंतर राणेंनी सावध भूमिका घेतली. मी आधी या प्रकरणाची माहिती घेईन, नंतर उत्तर देईन असं राणे म्हणाले. मिरजमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचा जाहीर मेळावा झाला, ज्यात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. एमएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी या मेळाव्याला काल उपस्थित नव्हते. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. नांदेडच्या मळेगावमध्ये सुरू असलेल्या खंडोबाच्या यात्रेला काल त्यांनी भेट दिली. त्यावेळी तिथल्या धनगर आरक्षण जागर परिषदेत काल त्यांनी हे विधान केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सकाळी शरद पवारांची भेट घेतली. मुंबईतल्या सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. बंद दाराआड तब्बल 2 तास चर्चा झाल्याचं कळतंय. मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आयोजित दिल्ली दौरा राज ठाकरेंनी रद्द केल्याचं कळतंय. राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक नेत्यांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देणार होते, पण राज ठाकरेंचा दिल्ली दौरा काल अचानक रद्द करण्यात आला. काल राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका दिली. राज ठाकरे यांनी पुण्यातल्या थर्ड बेल एंटरटेनमेंटतर्फे आयोजित कलातीर्थ पुरस्कार सोहळ्याला त्याआधी हजेरी लावली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी मराठी नाटक निर्मात्यांना नवीन बदलानुसार बदलण्याचा सल्ला दिला. मराठा समाजाला 16% आरक्षण मिळण्यासाठी राणे हे कारणी पडले असं छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटलंय. या वक्तव्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. छत्रपती संभाजीराजांनी कुणासमोर लाचारी पत्करू नये असं रामदास कदम यांनी म्हटलंय. इंग्रजीतल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल मराठी साहित्य संमेलनासाठी आता येणार नाहीत. निमंत्रण मागे घेणारं पत्रच त्यांना आयोजकांनी पाठवलेलं आहे. सहगल या अमराठी आहेत आणि त्यांना का बोलावलं यावरून काही जणांकडून वाद निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला होता. उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पाळेकर पुजारी महिलांनी काल देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जाऊन समस्त महिला दर्शन घेतात, पण पाळेकर समाजाच्या महिलांना आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखित अनुमती नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापुरातल्या 16 घरं म्हणजे भोपे पुजारी आणि त्यांच्या घरातल्या महिलांना तुळजाभवानीच्या मूर्तीच्या चरणांना स्पर्श करण्याचा अधिकार होता. तो अधिकार यापुढे सर्व जाती धर्माच्या महिलांना मिळावा अशी मागणी भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा सांगलीत पार पडला, ज्यासाठी प्रकाश आंबेडकर, जयसिंग शेंडगे, एमएमचे हफीज मुल्ला हे उपस्थित होते. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटकमधल्या लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी हजर होते. लातूरमध्ये एकुळका गावामध्ये उसाच्या 10 एकरच्या शेताला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमन दलाला जेव्हा ग्रामस्थांनी फोन केले तेव्हा त्यांनी पैसे मागितले असा आरोप ग्रामस्थांनी केला. पिंपरी चिंचवडमधल्या कासारवाडीजवळ शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. भोसरीतल्या सर्व्हिस सेंटरमधून सकाळी शिवाजीनगरच्या दिशेनं जाणाऱ्या बसनं अचानक पेट घेतला. कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण होते आणि त्यामुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय. कांदा उत्पादक शेतकरी निराश झालाय आणि शेतकऱ्यांना चाळीत साठवलेला कांदा शेतातच फेकून दिलाय. येवला तालुक्यातल्या विसापूरमध्ये हे दृश्य आहे. वागरमधल्या हेदवी किनारपट्टीवर वाळू माफिया बेसुमार वाळू उपसा करताना दिसतात. कारवाई होण्यापासून वाचावं यासाठी रात्रीच्या वेळी वाळू काढण्याची शक्कल इथले वाळू माफिया वापरतात. सहजपणे वाहतूक करता यावी यासाठी तिथे संरक्षक भिंत देखील बांधण्यात आली होती. ती देखील तोडून वाहतुकीला असा रस्ता मोकळा करण्यात आलाय. नांदेडच्या प्रसिद्ध माळेगावच्या यात्रेत बाराबाला नाचवल्याचा प्रकार उघड झाला. इथे बॉम्बे डान्स नावानं हा प्रकार सुरू होता. हिंदी गाण्यांवर अश्लील नृत्य बाराबालांकडून सुरू होतं. बातमी हिंगोलीची. पलटणमधल्या शमशेर खान, इनायतुल्ला खान यांची 3 आरोपींनी आर्थिक फसवणूक केलेली आहे.
आरोपींनी बनावट इसारपावती तयार करून सय्यदेसा मेहबूब यांच्या नावावर जमीन नसताना जमीन मालक असल्याचं भासवलं होतं. नगर शहरातली बातमी आहे. घुमरे गल्लीतल्या होलसेलरकडून नामांकित ब्रँडचा बनावट माल विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लक्स साबण, डब शॅम्पू, सुहाना मसाला, एव्हरेस्ट मसाला, सर्फ एक्सेल पावडर अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. यवतमाळमधली बातमी आपण बघतोय. राळेगाव तालुक्यात असलेली 8 ग्रामपंचायत क्षेत्रातली बंद असलेली शासनमान्य दारू दुकानं सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय, जो तातडीनं मागे घेतला जावा यासाठी स्वाभिमानी जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीच्या वतीनं परिसरातल्या शेकडो महिलांनी दारूबंदीचा एल्गार पुकारला. अरुणाचल प्रदेशमध्ये बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले अमरावतीच्या मेळघाटातले चुरणी गावचे जवान मुन्ना फुलाजी शेलुकर 3 जानेवारीला शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवडच्या वडबुकवाडी इथल्या एका कुटुंबातल्या 5 जणांना विषबाधा झाली आहे. 6 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. उपीट खाल्यानंतर चक्कर आणि उलट्या येऊ लागल्यानं हा प्रकार उघड झाला. फेसबुक लाईव्ह करत लातूर शहरातल्या औसा रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणीनं गुड नाईटचं लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच तरुणीचं त्यांनी घर शोधलं आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पूर्णा तालुक्यातल्या आडगाव शिवारामध्ये 24 वर्षांच्या विवाहितेनं आपल्या नातलग असणाऱ्या एका युवकासोबत आत्महत्या केली आहे. झाडाला गळफास घेत दोघांनीही जीवन संपवलंय. राज्यात महिलांच्या बाबतीत सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होतीये, ज्या गुन्ह्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सायबर क्राईम अवेअरनेसबाबत राज्य महिला आयोगानं एक कार्यक्रमही आता तयार केला आहे. राज्यातली ग्रामपंचायत सक्षम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सरपंचांना अधिक अधिकार दिले जावेत. शिवाय सन्मानानं वागणूक मिळावी आणि सरपंचांच्या बाजू मांडायला सरपंचांचे आमदार असण्याची मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी काल केली. बातमी नगरमध्ये काल मराठी पत्रकार दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार विरोधात काल चांगलीच टोलेबाजी या कार्यक्रमात केली. शिर्डीसाठी 10 ठिकाणांहून आता विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. जयपूरहून ही विमानसेवा सुरू झाली. 10 जानेवारीपासून भोपाळ, अहमदाबाद, चेन्नईमधून देखील विमानसेवा सुरू होते. बातमी कोकणातली एरो मॉडेल शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि इथे राफेल यात विशेष आकर्षणाचा मुद्दा ठरला. 11 विमानांच्या मॉडेल्सची आकाशात झेपावून चित्तथरारक प्रात्यक्षिकं इथे दाखवण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर महिला रिक्षा चालकांचं अधिराज्य दिसणारे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधत कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीनं 100 महिलांना हे परवाने देण्यात आले. बातमी वाशिमची कीर्तनकार, प्रवचनकार, भजन मंडळी आणि वारकऱ्यांचं राज्यस्तरीय महाधिवेशन तिथे पार पडलं. शेकडोंच्या संख्येनं वारकरी संप्रदायाचे लोक तिथे उपस्थित होते. महाडमध्ये गणेश खांबे शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचं पीक घेतलंय. थंडीत महाडमधलं वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पूरक असल्यानं कृषी विभागाने गणेश खांबे यांना स्ट्रॉबेरी शेतीसाठी ही तांत्रिक मदतही देऊ केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भीमथडीच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय. सनई चौघुडेंच्या निनादात ही यात्रा सुरू झाली आहे. चुलीवरचं जेवण, गावरान मटण, पिठलं भाकरी आणि खानदेशी मांडे याच्यावर ताव मारण्यासाठी सध्या गर्दी होतीये. स्त्रीभ्रूण हत्येसाठी कुप्रसिद्ध जिल्हा अशी बीडची ओळख होती, पण बीडकडून काल एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 501 नवजात मुलींचा नामकरण सोहळा काल पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या यमगे गावात पेट्रोलला पर्याय म्हणून एक वेगळी गाडी तयार करण्यात आली आहे. पंख्यापासून ऊर्जा तयार होऊन त्यावर ही गाडी चालते. नागपूरमध्ये भोसला मिलिटरी स्कूलच्या कस्तुरचंद पार्क इथे आयोजित 23व्या वार्षिक कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात तिथल्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक आणि एरो मॉडेलिंग शो, घोडेस्वारी, लेझियम, भालाफेक, बँड पथक यासह अनेक प्रात्यक्षिकं सादर केली. अकोल्यामध्ये पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जालन्यातल्या नागरिकांसाठी एक पर्वणी आहे. 5 ते 10 हजार लोक यात सहभागी झालेत. सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान, बेस्टचं महापालिकेत विलिनीकरण या मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून बेस्ट कामगार संपावर जात आहेत. प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
मेट्रो 2A, ब आणि 7 साठी विद्युत आणि यांत्रिक प्रणालींशी संबंधित कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची शिफारस करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय MRDनं घेतलाय. या तीनही मार्गिकांच्या 52 स्थानकांवरच्या स्वयंचलित भाडे आकारणीच्या दृष्टीनं आवश्यक व्यवस्थेसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले. अमित ठाकरेंनी शिवाजी पार्कमधल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं काल दर्शन घेतलं. एका क्रिकेट सामन्याचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची काल महत्त्वाची बैठक मुंबईत झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला ते स्वतःच हजर नव्हते. त्यांची अनुपस्थिती हा काल चर्चेचा विषय होता. लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेल्या काँग्रेस पक्षात एका लोकसभा मतदारसंघावरून संघर्ष होऊ शकतो. गुरुदास कामत यांच्या लोकसभा मतदारसंघावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंग यांनी दावा केला. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. राजकारणात युती आणि आघाड्या फक्त सत्तेसाठी होतात आणि ती कायम सामान्य माणसांच्या हाती असावी असंही वक्तव्य त्यांनी केलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. HALला 1 लाख कोटींचं कंत्राट आम्ही दिलं असं सीतारामन लोकसभेत म्हणाल्या होता. ते सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या अशी मागणी काल त्यांनी केली. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं देखील आज सूप वाजतंय. जालन्यातल्या संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि दलित संघटनांनी काल गोंधळ घातला. कार्यक्रमासाठी दलित कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईच्या गोरेगाव भागात काल सकाळी मीडिया क्षेत्रातल्या एका अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. आदर्श मिश्रा असं त्यांचं नाव कळतंय. 10:30च्या सुमारास ते त्रिमूर्ती इमारतीच्या गच्चीवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते आणि काही मिनिटातच ते गच्चीवरून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. उल्हासनगरमधली बातमी आहे. दुचाकीच्या डिक्कीतून रोकड चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण बघतोय. दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल 4 लाखांची रोकड चोरण्यात आली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती आहे आणि याच्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. कोर्टाचा निर्णय असल्यानं हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे, पण पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा अतिरेक करू नये असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलंय. पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींची प्रकृती बिघडल्यानं काल दुपारी पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये काल त्यांना दाखल करण्यात आलं. चक्कर येऊन पडल्यानं कलमाडी यांच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नव्या केबल प्रणालीमध्ये जाण्यासाठी ट्रायनं केबल आणि DTH ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिलाय. तोपर्यंत सर्व ग्राहकांकडून त्यांना हव्या त्या चॅनल्सची यादी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केबल आणि DTH चालकांची असणार आहे. पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात. केंद्र सरकार बनावट परवान्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच वाहन चालवण्याचा परवाना आधारशी लिंक करणं अनिवार्य करणार आहे. डुप्लिकेट लायसन्स घेण्यासाठी गेल्यात या व्यक्तीजवळ आधीच चालक परवाना आहे आणि त्याला नवीन परवाना दिला जाऊ नये अशी यंत्रणा सांगेल अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यामागचं कारणही स्पष्ट केलंय. सुरतमधली एक बातमी आपण बघतोय. एक अपघाताची बातमी आहे. सुदैवाने अपघातात एक महिला वाचली आहे. ही देवळाबाहेर दर्शन घेत असताना एका ट्रकनं तिला धडक दिली, पण ही महिला त्या ट्रक खाली आली, पण नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली आहे. भाजपतर्फे काल दिल्लीत समरसता खिचडी तयार करण्यात आली. रामलीला मैदानावर 3000 किलो खिचडी शिजवण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलितांशी संवाद साधण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता. विमानतळांप्रमाणेच रेल्वे स्थानकावरही आता कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची रेल्वेनं योजना आखली आहे, ज्यानुसार प्रवाशांना सुरक्षा तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गाड्यांच्या नियोजित वेळेआधी 15 ते 20 मिनिटं आधी स्थानकावर जावं लागेल. गेल्या वर्षी झालेल्या कॅट परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एक मोठं यश मिळालेलं आहे. टॉपर्सपैकी 7 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत. सिडनी कसोटीच्या 5व्या दिवशी पावसाचा खोळंबा कायम आहे. सामना जिंकण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करणं गरजेचं आहे. पावसामुळे कालचा देखील बराच खेळ वाया गेला. चीनमध्ये जोरदार थंडी आहे. उत्तर चीन भागात सॉल्ट लेक तयार झाला आणि हा तलाव पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. तब्बल 132 चौरस किलोमीटरचा परिसर त्यामुळे सगळा व्यापून गेला. कोइंबतूरमध्ये विविध संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या हार्मनी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध संस्कृतीतील पोशाख आणि त्यासोबतच्या लोककलांचं इथे दर्शन घडतंय. शिमल्यामध्ये ड्रग अवेअरनेस आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या जनजागृतीसाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
वादळाच्या तडाख्यामुळे कॅलिफोर्नियाचा पॅसिफिक कोस्ट हायवे बंद करण्यात आला होता. वादळानंतर पाऊसही पडून गेला आणि त्यामुळे कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर चिखलाचा एक थरावर थर जमा झाला होता. अनेक वाहनं इथे अडकून पडली. जेरुसलेमच्या ख्रिस्ती ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये ख्रिसमस निमित्ताने एक मास पार पडला, ज्यावेळी पॅलेस्टाईनचे पंतप्रधान रामी हॅमदाल्हा हे देखील उपस्थित होते. येशूच्या जन्मस्थळी असणाऱ्या चर्चमध्ये हा विशेष मासचं आयोजन करण्यात आलं होतं. इजिप्तमध्ये ख्रिश्चन समुदायातर्फे कैरोच्या सेंट अँटनी चर्चमध्ये मासचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकांना एकत्रित आणण्यासाठी आनंद तिथे वाटण्यासाठी हा मास आयोजित करण्यात आला होता. चीनमधली बातमी आहे. सेझी बेट आणि जितांग बेटांवर चीननं 380 मीटरचे विजेचे खांब उभारलेत. या टॉवरची क्षमता आहे 500 किलोवॅट. हे 2 टॉवर उभारून आपण 14 विश्वविक्रम केल्याचा दावा चीननं केला. अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान हे पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासाठी पाकिस्ताननं रेड कार्पेटने स्वागत केलं. ग्रीसमधल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. थंडीच्या लाटेत 5 जणांचा मृत्यू झालाय. ऑस्ट्रियातल्या आल्प्स परिसरामध्ये हिमकडे कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. माउंट इजन जवळच्या भागात हिमकडा कोसळून एका 20 वर्षाच्या मुलाचा इथे मृत्यू झाला होता. चीनच्या शांक्सी प्रांतात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे निसर्ग सौंदर्य आणखीन खुलून दिसते. ठिकठिकाणी जमलेला पांढरा शुभ्र बर्फ, गोठलेली नदी हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक तिथे गर्दी करतात. पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात. पंतप्रधानांवर एक बायोपिक लवकरच भेटीला येणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या खास कार्यक्रमात सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लॉन्च होणार आहे. सिनेमाचं पोस्टर एकाच वेळी 23 प्रादेशिक भाषांमधून लॉन्च केलं जाणार आहे. विवेक ओबेरॉय आणि परेश रावल मोदींच्या भूमिका साकारणार आहेत. स्वरा भास्कर नेहमीच तिच्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असते. शबरीमला मंदिरात अय्यप्पांचं दर्शन महिलांनी घेतल्यानंतर केरळमधली परिस्थिती चिघळली. भाजप आणि संघाचे कार्यकर्ते तिथे निदर्शनं करतात. त्याने एका पोलीस स्टेशनवर हातबॉम्ब टाकल्याची बातमी आल्यानंतर स्वरानं पोलीस स्टेशनवर बॉम्ब टाकणारे दहशतवादीच असू शकतात असं म्हणत एक नवीन वाद ओढवून घेतलाय. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला सिम्बा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय, पण नेटिझन्सनी त्याला सिनेमा चालवण्यासाठी रोहितनं रेप सीनचा आधार घेतल्याचा आरोप केलाय. त्यांना जशास तसं उत्तर देताना मला सिनेमे चालवण्यासाठी असं काही करायची गरज नसल्याचं त्यांनी उत्तर दिलंय. मी दाखवलेल्या सीनला सेन्सॉरनं आक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे टीकाकारांना त्यांनी मी किंमत देत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या सगळ्या बातम्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.